श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या प्रांगणात नाशिक विभागीय शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या प्रांगणात नाशिक विभागीय शालेय सुब्रतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेचं उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले। या स्पर्धेत 15 वर्षे व 17 वर्ष वयोगटातील मुले व मुली सहभागी झाले असून धुळे मनपा, धुळे ग्रामीण, नंदुरबार, जळगाव मनपा, जळगाव ग्रामीण, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव अशा विभागातील संघांचा सहभाग आहे। स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला असून 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विजेते संघ पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत। गेल्या 64 वर्षांपासून प्रतिष्ठित स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाची आवड आणि क्रीडा भावना वाढविण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे। स्पर्धेचं उद्घाटन प्राचार्य जितेंद्र तलवारे, प्राचार्य एम.व्ही. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.के. पाटील, क्रीडा अधिकारी स्वप्नील बोडे, क्रीडा संचालक डॉक्टर नरेश बागल, प्राध्यापक परीक्षित सिसोदे, खेलो इंडिया प्रशिक्षक मोहसिन शेख तसेच धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला असून स्पर्धेचे पंच म्हणून शहबाज खान, विशाल गिरासे, अरबाज शेख, तन्मय राजपूत, निलेश माडी, लोकेश देशमुख, केप, दानिश, रोहन, स्वामी, बबलू, आहाद, सोहम आदींनी या ठिकाणी कामकाज पाहिले। तर श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कुणाल पाटील यांनी सर्व स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। स्पर्धेचे नियोजन उत्कृष्टरित्या करण्यात आले असून खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून पुढील सामने अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। अपने संस्था का नाम होना चाहिए, तो नरेश बागल सर के लिए एक जोरदार तालियां। हमारे सर प्रिंसिपल, हमारे एम.व्ही. पाटिल सर प्रिंसिपल और हमारे एम.के. पाटिल सर जो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर है, मैं उनका धन्यवाद कहना चाहूँगा कि बार बार सुब्रतो मुखर्जी जो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस के मैचेस जो फुटबॉल के डिवीज़न हमारे इधर ले रहे हैं और हमारे जितने भी DSO के ऑफिस है उनको भी मैं धन्यवाद कहना चाहूँगा। और आदरणीय बाबा साहेब जो पिछले हफ्ते सर 2 दिन पहले आए थे और वो बोले उन्होंने कि अपना ग्राउंड के लिए जो भी मैचेस, जो भी बच्चा ऊपर जाना चाहे, चाहे ग्रामीण का हो या सिटी का है, उसके लिए जो भी अपनी मदद हो सकी, जो भी कर सके फुल करो। हम ऐसे चेयरमैन को सल्यूट करते हैं। धन्यवाद बाबा साहेब, आपका जो ये है। और हमारे सबसे मेन जो हमारे जो रेफरी है ना, सब विफा से क्वालिफाई है, ग्राउंड्समैन, रेफरी और खुद नेशनल प्लेयर है फुटबॉल के, मैं उनका भी धन्यवाद कहना चाहूँगा। हमारे वीडियोग्राफर, हमारे सपोर्ट सिस्टम जो भी है, धन्यवाद सर। और नरेश बागल सर आभार मान लेंगे एक। और जो जीतेगा उनके लिए ऑल द बेस्ट अगेन एंड अगेन। ठीक है, फुटबॉल एसोसिएशन आप लोग के साथ है, हमारा संस्था आप लोग के साथ है, हमारे चेयरमैन साहब बाबा साहब आप लोग के साथ है। जो भी लड़का कुछ भी लगेगा भी याद है। ठीक है, थैंक यू। सगळ्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांचं मी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्राउंडवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण झाल्या आणि त्या स्पर्धेतून नाशिक डिव्हिजनमधून एकूण 8 टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या आहेत। तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागातून सर आलेले आहेत, दीपक सर आहेत, कोच म्हणून अजून तुमच्या प्रत्येक टीमबरोबर सन्माननीय शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या महाविद्यालयामधील डॉक्टर नरेश बागल सर आहेत, सिसोदे सर आहेत। तर या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतच आहे। या ठिकाणी या ग्राउंडवर जी टीम विनर होणार आहे त्या टीमला राज्य पातळीवर खेळायला जायचं आहे। एकूण 8 टीम आहेत, त्याच्यातून विनर होणारी टीम एकच असेल।
परंतु तरीसुद्धा सगळ्यांनी आपण स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सगळेजण जिंकत नसतात, परंतु समोरची जी टीम असेल ती सुद्धा या ठिकाणाहून स्पर्धेसाठी चांगला मेसेज घेऊन जाणार आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने या ठिकाणी खेळण्यासाठी शुभेच्छा देतो. आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब कुणाल पाटील सतत खेळासाठी मार्गदर्शन आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करत असतात, तर त्यांच्याकडूनही तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आमच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन साहेबांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि अतिशय चांगल्या वातावरणात या ग्राउंडवर तुम्ही खेळा. स्पर्धा असली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं तुम्ही अतिशय लहान आहात, 15 वर्षाच्या आतील सगळेजण आहात. कोणाबद्दलही कोणत्याही टीमबद्दल द्वेष ठेवू नका. एक आदरभावानेच सगळ्या टीमने खेळावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.